तर मित्रांनो, आता भरतीला थोडे दिवस राहिलेत आणि कोणता व्यायाम करायचा, कोणता व्यायाम करू नये याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही. तर मित्रांनो, मी अजिंक्य मराठे नेहमी टेक्निकल आणि खऱ्या गोष्टी आपल्या चॅनलला पोहोचवत राहतो आणि स्पष्ट गोष्टी सांगत राहतो. त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. हा व्हिडिओ थोडा मोठा असणार पण खूप आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. तर जेव्हा आपण भरतीला व्यायाम करतो तेव्हा आता आपल्याला भरपूर व्यायाम करतो, ओव्हर एक्सरसाइज करतो, तर ती ओव्हर एक्सरसाइज करू नका. म्हणजे जर तुम्ही हाताचा व्यायाम आज करत असाल तर उद्या पण करू नका, परवा पण करू नका. म्हणजे हाताचा व्यायाम जर आज केला तर त्याला 2 दिवस रेस्ट द्या. पायाचा व्यायाम आज केला तर त्याला 2 दिवस रेस्ट द्या. पोटाचा व्यायाम आज केला तर त्याला 2 दिवस रेस्ट द्या. मग तो कसा शेड्यूल करायचा, तर आपण सोमवारी जर हाताचा व्यायाम केला तर गुरुवारी करायचा, मंगळवारी जर पायाचा व्यायाम केला तर तो शुक्रवारी करायचा आणि बुधवारी जर पोटाचा व्यायाम केला तर तो शनिवारी करायचा. याने काय होतं, याने आपल्या सर्व शरीराच्या भागाला आराम मिळतो आणि जेवढा आपल्या शरीराच्या भागाला आराम मिळतो तेवढा आपली बॉडी रिकवर जास्त होते आणि रिकवर जास्त झाली की आपला परफॉर्मन्स हा चांगला येतो मित्रांनो. त्यामुळे या गोष्टीकडे आता मित्रांनो लक्षात ठेवा आणि तुम्ही असा व्यायाम करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या घोड्याला पण फायदा होईल, 100ला पण फायदा होईल आणि तुमच्या 1600 मीटरला पण फायदा होईल. तुम्ही हीच करू नका की तुम्ही रोज रोज व्यायाम करता, एकाच शरीराच्या भागाला जास्त तुम्ही ताण देऊ नका मित्रांनो. तर जय हिंद, मला एवढंच सांगायचं होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.